छानपैकी. सांता बाकी होता आमचा. तर काय म्हणताय टीचर, कसं करताय ड्रॉइंग ॲक्टिव्हिटी? मुलांसाठी असते ॲक्च्युली, पण ह्यावेळेला आम्ही ग्रुप ॲक्टिव्हिटी करणार आहोत आणि मुलांना सरप्राईज देणार आहोत. मग आम्ही सॅटर्डेसाठी प्लॅन केला होता ड्रॉइंगचा. आणि आमची पार्टी मंडेला आहे ना, मुलाला सरप्राईज होती. क्रिसमस पार्टी मंडेला आहे. तर असं काही ना काही करत असतात दरवर्षी. तर पॅरेंट्स लोकांना माहिती नसतं, प्रत्येक वेळेस नवीन पॅरेंट्स असतात ना. तर अशा प्रकारे टीचर दरवर्षी काही ना काही आपल्या याच्यातून ॲक्टिव्हिटी करून घेतात छान छान, आणि आम्हालाही सांगतात करायला त्याच्यासोबत. असे छानपैकी करतोय. व्यवस्थित झालं की मी मला दाखवेल ना. अशी आमची ॲक्टिव्हिटी वगैरे. हाय हॅलो फ्रेंड्स, तो मी आली आमच्या नर्सरीमध्ये. तर क्रिसमसचं एकदम सेलिब्रेशन चालू आहे. डेकोरेशन करतायत टीचर, माझ्या मागे तुम्ही बघताय काम चालू आहे. आम्ही काल रात्री थोडं डेकोरेशन करून गेलो होतो सॅटर्डेला. तर हे आता थोडं डेकोरेशन बाकी होतं, मुलांना सांगितलेलं होतं त्याप्रमाणे दाखवते मी तुम्हाला. हाय टीचर. मेरी क्रिसमस. तर मस्त केलंय ना आता रात्री अर्धा आपलं डेकोरेशन पूर्ण झालं आहे आणि हे आपल्या 15वं वर्ष आहे. वा, कॉंग्रॅच्युलेशन. तर अशा पद्धतीने मुलांना असं डेकोरेशनचं सामान सांगितलं होतं आणि हे आम्ही ते दरवर्षी ॲक्टिव्हिटी करून घेतात. आणि व्यवस्थित असं हे आता क्रिसमस ट्रीचं डेकोरेशन चालू आहे. अशा प्रकारे ते मुलांना सांगितलं होतं. तर ही आपली अशी क्रिसमस ट्री तयार आहे आणि हा आमचा छोटा सांता पण तयार होऊन आलाय. हाय कर, हाय कर बाबू, हाय. मेरी क्रिसमस बोल, बोल मेरी क्रिसमस. व्हेरी गुड. जरा हे झाली आहे. तर अशा प्रकारे ह्या मुलांना असं सेलिब्रेशनसाठी डेकोरेशनचं काही ना काही टीचरने सांगितलं होतं. ते दरवर्षी सांगतात. आणि प्लस म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे छान आणि ते असं ह्या पद्धतीमध्ये क्रिसमस दाखवा जरा, बाकी दाखवा जरा. सो हे अशा पद्धतीने मुलांना सांगितले होते की करून आणा करून. खरे टीचर हे ज्युनियर सिनियरच्या मुलांचे आहेत ना? हो ना. तर हे ज्युनियर सिनियर के जी मुलांचे केलं होतं. ड्रॉ करायला सांगितलं होतं कारण प्ले ग्रुप नर्सरीची मुलं करू शकत नाही. खूप छान छान डेकोरेशन केलं. तर इथे लावूच आम्ही आणि मुलांचा पाठून आवाज चालूच आहे. हे बघा, ए हाय करो सब, हाय करो, हाय. मेरी क्रिसमस. व्हेरी गुड. डेकोरेशनचं सामान चालू आहे. पूजाला आम्ही सांता बनवलाय टीचरने. पूजा जिंगल बेल. अशा प्रकारे तिला आता सांता बनवतोय. दरवर्षी कोण ना कोण मिळतं बनवायला. तर पूजाला बनवणार आहेत. एक आमचं ऑलरेडी आहे स्टुडंट्स म्हणून बनवून आलेला आहे आणि दुसरं म्हणजे पूजाला सांगितलं आहे. तर अशा पद्धतीने अजून डेकोरेशनचं काम झालं नाही आहे, थोडंसं बाकी आहे. करतायत. तर मुलांना डान्ससाठी उभं केलं आहे. एक छोटंसं रील करायचं आहे छानपैकी. तर आता आम्ही टीचर लोक करून घेतो आहे. आणि पूजाला इथे सांता करायला घेतलं आहे. कोण हवं
पद्धतीने उभं केलं आहे. छोटासा व्हिडिओ आहे, छान वाटेल प्रत्येकाला. अशा प्रकारे आमची झाली एक लोकल गाय छानपैकी. चला श्रीला भूक लागली Jingle bell, jingle bell, jingle all the way. Santa Claus coming along on the way. अभ्यासाचं सोडून बोला मुलांना आता. सो मुलांना बसवलं आता. तर इथे टीचर आता लावत आहेत. केक आणलेत ना इथे. अशा प्रकारे मुलांना करेंगे. क्लोज योर आईज, क्लोज योर आईज. कोई आंखें नहीं खुला. सो आता घरी सोडणार आहेत कारण टायमिंग झालं आहे, बराच वेळ झाला. तर आता प्रत्येक मुलांचे पॅरेंट्स आले तर सोडत आहेत टीचर एकेकाला असे बॅग घेऊन. छान प्रकारे अशी आपली क्रिसमस ट्री आणि क्रिसमस साजरा झाला आहे. सो चला मग ब्लॉग्स इथेच थांबवला ते. छोटासा ब्लॉग्सचा आपला करण्यात आला होता. सो अशा पद्धतीने जर आवडला असेल तर नक्की लाईक अँड शेअर करा.